नमस्कार मंडळी, मी तुमचा लाडका प्रमोद वाघमारे. आज आम्ही चाललोय वसुंधरा वॉटरफॉलला. तर मी आणि माझे काही मित्र आहेत, आम्ही प्लॅनिंग चाललंय आमचं. तुम्ही व्ह्यू बघू शकता गाडीचा. पान फाट माले बघा यांचं फोटोशूट चाललेलं आहे. व्हाईस प्रेसिडेंट आम टपका खाएंगे अभी हम. दर रे आम टपका खा. एकच का दर तुला आम टपका. अरे पडला खाली. गणेश दर दर गणेश तुला. जोर जोर से बोल के लोगों को स्कीमें बता दे. आम्ही आता नाश्ता करण्यासाठी थांबलेलो आहे. तर बघू शकता हे आपलं हॉटेल आहे. आमचे मित्र वगैरे सर्व खावरी गँग. 10-12 गेम झाला. 4 मध्ये हात ना टाकून देणार. 3-4 ची पेक्षा एकच पेड ब्रीजर नाही ना. आम्ही काय तिथे गेला मी पिन पण हात ना टाकून देणार कोणाला. अबे 4 घे तुला नसून द्यायचे 4 मी पितो. देखा आपने लापरवाही का नतीजा है. बस बेटा आता आमचा नाश्ता वगैरे झालेला आहे. आता आम्ही चाललो आहे पुढच्या डेस्टिनेशन प्लॅनसाठी. ही आमची गँग बघा. बघा लोकांच्या शेतात पाणी देतोय ह्यो. तू चीटिंग 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 करता है तू. कसा ड्रायव्हर मागे राहते मोबाईल. आम्ही आता पोहोचलेलो आहे भंडारतारा डॅमला. बघू शकता व्ह्यू. आता आम्ही कहना क्या चाहते हो. आता आम्ही पोहोचणार आहे अम्ब्रेला वॉटरफॉलला. बघू शकता तुम्ही हा डॅमचा व्ह्यू. आता इथून छोटासा एक रस्ता जातोय सरळ. गेट बंद दिसतंय. शक्यतो भंडारतारा गाडी इथंच पार करायची वाटतं काहीतरी समथिंग. आणि आता ह्या गेट पासून एंट्री केलेली आहे.
बॅक साईडचं एंट्री आहे. आता इथून आम्ही चाललोय पुढं. आमरेला वॉटरफॉल म्हणून आहे. वातावरण वगैरे खूप भारी आहे. वर मोठा डोंगर दिसतोय. सध्या बंद आहे पाऊस थोडा कमी असल्यामुळे. आम्ही आता त्या डॅम पासून वर आलेलो आहे. आता इथं बघू शकता तुम्ही लोक पार्किंगसाठी तिकीट काढते ते नाही का. पर पर्सन काहीतरी 30 रुपये आणि गाडीचे एक 100 रुपये होत्या नाही का. तुम्ही जर कधी इथं आले तर अशी तुम्हाला लाईन लागेल. आज वर्क डे असलं तरी खूप गर्दी आहे या ठिकाणी. भरपूर अशा गाड्या आलेल्या आहेत. आता इथं एंट्री आहे. एंट्रीमध्ये एंट्री करायला लागते. आपल्या महाराष्ट्रामध्ये असा रूल कसा बनवला आहे माहिती नाही, पण पर्यटन क्षेत्रासाठी खूप चांगला आहे. हो सर, पावती करायला गेलेला आहे. जैन सर. तिकीट काढलं आमचे गणेश विठ्ठल मोरे सरांनी. कायचं तिकीट आहे? शिव्या नका देऊ रे. बाटली बिटली नाही विचारली तुला. विचारलं पाहिजे. तू विचारली. खूप वेळ झालाय आम्हाला. आता चालले आमची गाडी जोरात 105च्या गिअरनी. बोंगाट फाईट. डागाचं वातावरण दिसतंय. डागाचं वातावरण दिसतंय सगळं. इकडं दुःख दिसतंय थोडंफार वर नाही का. म्हटलं 4 वॉटरफॉल 2च चालू आहे म्हटलं. 4 वॉटरफॉल आहेत पण 2च चालू आहे असं तो म्हणला. एक सांगणारा तिथला कार्यकर्ता होता. त्यांनी आमच्याकडून पैसे घेतले. पर पर्सन किती घेतले गणेश शेठ? 30 रुपये पर पर्सन 30 रुपये आणि गाडीचे किती? 100. गाडीचे 100 रुपये घेतलेत. आता येऊ पुढं मागं मोठा डॅम आहे. आता येऊ माझं पर पर्सन ऑनलो आमचे किती झाले? 5 एक किती 2 एक 2 3 एक 3 2 6 9 3 4 5 3 9 15 रुपये झाले. सॉरी 1500 रुपये झाले. पैसा ही पैसा होगा. दुनिया में आए तो काम करू साले. अय गणेश शेठ, गाणं लावा ना. रेंज नाही का वर आल्यानंतर? मित्रांनो रेंज नाही. मित्रांनो आता आम्ही इथून जस्ट पास आउट केलंय. पुढं ते लय मोठा धबधबा लागला असं म्हणतोय माझा मित्र, पण त्याचं काही खरं नाही. सत्य तर वाटत नाही. एक मोठा डोंगर. आता ह्यो सिमेंटचा रोड केलाय म्हणजे खर्च केलाय त्याचेच पैसे आहेत वाटतं. 30 रुपये पर पर्सन. आता ह्यो काय बिस्किट खातोय काय माहिती. पहिला तर आम्हाला दिसलाय छोटासा धबधबा. काय माहिती पाणी आहे नाही आहे. पावसाळा असला तर जरा ओलं झालो असतो, भिजलो असतो, आंघोळ मिंगोळ केली असती. आमच्यातल्या कार्यकर्त्याने आंघोळ नाही केली. गणेश पंढरी. हा, आमच्यात एक छोटासा कार्यकर्ता येईल. किती पाणी घालून गेलता मागच्या ह्यो म्हणतोय आंघोळ नाही केली. गणेशने आंघोळ केली. तसं काढला असता. लय बॅकर मारला असता. काय लय आणला असता मला. मला वाटतं इथं मोस्टली भाताची शेती होत असेल आहे ना रे. मी आणला असता रे टायगर पॉइंटला. टायगर पॉइंटला. हा, टायगर पॉइंटला आम्ही पैसे नव्हते दिले एका ठिकाणी. डायरेक्ट एंट्री केली होती. बाईक पाना गेला. ती गाडी आली 4-5 लोक नाही एक सोबत. हळूहळू गॅस शेतीतून रस्त्यात थोडा काम चालू आहे वाटतं. व्ह्यू तर चांगलं दिसतंय. पैसे त्यांना 30 रुपये दिलेत ना. 30 रुपये दिलेले आहेत आम्ही. हा, पुढं वर सेफ्टी का? सेफ्टी केलेली का? अच्छा बात नहीं है. अच्छा बात नहीं है. गाईड काय म्हणला? पैसे द्या. किती रुपये द्यायचे गणेश? गणेश सरक ना, त्याला दाखव ना. लपवतो काय तू? काही पोरगी बिरगी काय लाज आईला? हे डॅम कुठे आहे पहिला? चांगला 2च डॅम चालू आहे म्हणलेत ते. वसुंधरा आणि गणेश कोणता रे? सिंधुरा. आम्ही आहे सोबतीला आपल्या. पाण्याची तुतवडा भागलेला आहे या भागामध्ये. तुतवडा आणि नमस्कार मंडळी. आता
आम्ही चाललोय हळूहळू पुढं डेस्टिनेशननुसार. भरपूर अशा गाड्या वगैरे दिसतात, व्ह्यू बघू शकता तुम्ही. छोटासा इथं आम्हाला बारका डॅम दिसलेला आहे. लोक दिसतात ते थोडीफार, म्हणजे मोस्टली तिथं पार्किंगचे इथं खूप लोक होते, पण गायबच झाले ऑटोमॅटिकली, काय कळत नाही आहे. चेतन शेठ, तुमचं याच्यावर काय म्हणणं आहे? तेव्हापासून तात्या पुढे चालल्या आता आम्हाला पुढेच जाऊ द्या ना. तात्यांचं आता शेती इथले प्रॉपर आपल्याला दांडा काढून हाणते ते. तात्यांना ताते भेटले ना. मुंह से सुपारी निकाल के बात अभि दादा गोरे, तुमचं काय म्हणणं आहे? कसं वाटतंय तुम्हाला आज ट्रिपला येऊन? मस्त वाटतंय का गणेश? आपलं पण काहीच म्हणणं नाही. प्रमुख शेटला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा, आमचा नवीन चॅनल आहे, पण आम्ही नाव नाही ठेवलं. गणेश पुंड. कहाँ से आते हैं? सॉरी, आमच्याकडे गाडी आहे, विसरलो होतो मी. व्ह्यू गाडीचा दाखवतो तुम्हाला. चाललोय पुढं, पण काय आता धबधबा भेटा ना आम्हाला. ही एक कुठली गाडी इको गाडी आहे. खूप लोक दिसते त्याच्यावर. काय यांचं काय जेवणाचं बिवणाचं नियोजन दिसतंय ओके वाले. थांबले तर ठीक आहे. वेरना 10 मॉडेल एक आहे, 01 आहे. आमचं 01 आहे, सॉरी. 2 hours later. आता आम्ही खूप वेळ झाला, गाडी आमची कमीत कमी मॅक्झिमम 3-4 किलोमीटर पुढे आली असेल. आम्हाला अजून एक डॅम पण नाही गावला, पण वातावरण जसं की झालंय पावसाचं, पण खूप गरमाट जाणवते या भागामध्ये. आता आम्ही आलो आहे तिथून पुढं. गाडी थोडी हवा कमी होती, म्हणून आमचे चेतन शेठ स्वतः हवा भरते ते. चेतन शेठ किती भरायला लागते गाडीत पुढं हवा? हे दुसरा गणेश शेठ, हे दोघं मेकॅनिकल आहे. एकाचा इंजिनियर झाला, एकाचा डिप्लोमा झालाय. टेक्नोलॉजिया 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 टेक्नोलॉजिया. चालेल ना, पहिली इकडे मागचं घेऊ. आता मी स्वतः हवा मारतोय याच्यामध्ये. आम्ही पोहोचलोय आता वसुंधरा वॉटरफॉलला. बघू शकता इथं खूप गर्दी आहे. आता आम्ही चाललोय वसुंधरा वॉटरफॉलला. तुम्ही बघू शकता, हे माझे मित्र आहे आणि आम्ही आमचं आता चाललो इथं पार्किंग करतोय सध्याला. पावसाचं वातावरण दिसतंय. चेतन शेठ, तिथं घ्या ना, ते आपली स्विफ्ट आहे ना पुढं, त्या स्विफ्टच्या पुढं घ्या गाडी. नो पार्किंग दिलंय शेट इथं, जामर विमार लावते. इथून पण एंट्री दिसते. हे दोन चालू आहेत. बाहुबली वगैरे काय खूप काय आहे. हा शेट, इथं गाडी लावाय आहे ह्याच्या मागं पुढे घ्या. काढतोय का? हा, इथं पार्किंग केली. आम्ही पोहोचलो आता वसुंधरा वॉटरफॉलला. तुम्ही बघू शकता, हे एक छोटासा बारका डॅम आहे. इथं पार्किंग वगैरे केले भरपूर लोकांनी. पाऊस थोडा कमी आहे त्याच्यामुळे थोडंच पाणी वगैरे येतं ह्या साईडला. आता इकडून एक रोड आहे जाण्यासाठी. आम्ही चाललोय दुसऱ्या साईडने, कारण माहिती नाही. आमचा एक मित्र आहे, तो म्हणला की ह्या साईडने चला, म्हणून आम्ही चाललोय आता सध्याला तरी. आता चाललो आम्ही इथून चालत. खोपडी 20 रुपये घेतलेत, चिप्स घेतलेत. काय बोलावं याला आता. व्ह्यू तर खूप भारी दिसतोय. आता वसुंधरा वॉटरफॉल म्हणून आहे, तिथं पलीकडे दिसतोय. शक्यतो नजर राहीन तिथं भरपूर लोक आहेत. बघू
चला आपण पुढे जाऊया हळूहळू. कसं आहे काय नियोजन कळवतो तुम्हाला. जिथून लोक जातात तिथून आमच्यासारखी 4 कार्टे नाही जाऊ शकत. त्याच्यामुळे आम्ही सेपरेटली इथून या साईडने चाललोय. लोक चाललेत त्या साईडने पलीकडून आणि चाललोय आम्ही इकडून. आता इथं मोकर चिखल झालाय ना, एखाद्या शेतकऱ्याने बघावं बातकावं आम्हाला म्हणजे झालं आमचं कल्याण. आम्ही बेत नाही की कारण आमच्या बरोबर अभिषेक असतात, ते पुणे जिल्ह्याचे युवा सदस्य अध्यक्ष आहेत. इथे एक छोटस घर दिसतंय. आता आम्ही पोचलोय. कशी आमची गँग थांबली तिथं फोटो काढायला. ह्यांचं काय नसतं, पुरेपेक्षा वेगवेगळी तारा यांची. कुठे चाललो फोटो काढा, माझा काढा, माझा काढा. त्या ठिकाणी खूप गर्दी झालेली आहे सध्या. वर जायला वरच्या तिथून बंद आहे वॉटरफॉलला जाण्यासाठी, कारण महाराष्ट्र शासनाने काहीतरी नेम वगैरे लावलेत. 2-3 ॲक्सिडेंट वगैरे झाले होते भरपूर असे, त्याच्यामुळे ते. तर बघूया इथून चान्स भेटतोय का खालून जाण्यासाठी वगैरे. पाणी खूप गार आहे. प्रेशर पण चांगला दिसतोय पाण्याचा. खूप भारी व्ह्यू पण. पुढे एक धरण आहे वाटतं. थोडंसं अजून पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. मध्ये नियोजन आहे बघा. गणेश पाण्यात बिण्यात पाय सोडला. आता बघू शकता इथं मागं धरण आहे. आम्ही जाण्याचा प्रयत्न करतोय तिकडं. आता ते आमची बाकीची टीम आहे ती कुठं फोटो काढत बसली काय माहिती वर. आता चाललोय आम्ही डेस्टिनेशनवर. वसुंधरा म्हणून जे मेन इथलं डॅम म्हणतो सॉरी वॉटरफॉल आहे. जाण्यासाठी रस्ता वेगवेगळा आहे. चाललोय आम्ही आता डॅमकडे. आता ही माझे मित्र आहेत, ती चाललेत आहे पुढं. जसं की यांना लय पुढचं माहिती आहे पोरांना नाही का. आम्ही आता पोचलेलो आहे. नजारा एवढा भारी आहे ना, इमेजिन पण केलं नव्हतं एवढा भारी नजारा आहे. जस्ट तुम्हाला दाखवतो मी. ओके मध्ये कार्यक्रम आहे सगळा. जावे आता आमचा वसुंधरा वॉटरफॉल ज्याच्यासाठी आलो होतो. मोस्टली अजून 4 वॉटरफॉल आहेत. त्याच्यातली आम्हाला माहिती इन्फॉर्मेशन भेटल्यानुसार काहीतरी समथिंग 2 चालू आहे. त्याच्यातला हा एक चालू होता. अजून बॅक साईडला एक आहे. बघूया पुढं चाललंय नियोजन. कपडे वगैरे चेंज करायचे आहेत. खूप भिजलोय. बाकीचे जे व्हिडिओ आहे तुम्हाला दाखवतो मी सिनेमॅटिक वगैरे असं शूट केलंय काय केलंय. आता ही आमची टीम बघा. गणेश शेठचा चाललाय जोरात तडाखा. आपल्या नादात बुंगाट फाईटचा कार्यकर्ता अध्यक्ष आहे हो. कसा करतोय बघा. जाताना व्हायचंय बघा. कॉमेडी व्हिडिओ घ्यायचा का आम्ही घेऊ ना शेठ. आर यू कॉमेडी मी. शेठ काय म्हणलंय तुमचं. एकदम ओके. मग कशी नियोजन. कॉमेडी व्हिडिओ घेऊ का.
घ्या कॉमेडी व्हिडिओ बनवायचं म्हणतोय. सध्याला मॅगीचं नियोजन आहे. आता धबधब्यात उड्या मारून मजा आलेली आहे. तेरे इस दिल को चुराने के लिए है यही एक धुन सनम को अपना बनाने के लिए. ओझरच्या गणपतीच्या दिशेने तुम्ही बघू शकता. आता आम्ही जस्ट ओझरमध्ये आलेलो आहे. काय म्हणला सांगितलं तेवढं गाडीत ठेवा. बघा ही आमची गँग गाडीमध्ये यांनी चपल्या ठेवलेल्या आहेत. हुशार विद्यार्थ्यांचे हुशार विद्यार्थ्यांना पुरस्कार द्यावा यांना. लव यू. जस्ट प्लॅन झाला की ओझरच्या महागणपतीला दर्शन करावं जाता जाता पुण्याच्या दिशेने. आता आम्ही जस्ट पोचलो आहे इथं. गाडी वगैरे पार्क केली बॅक साईडला. ग्रुप आमचा आता मंदिरच्या दिशेने जाण्यासाठी चाललेलो आहे आम्ही. इथं पार्किंगमध्ये सध्या आत्ता चाललो आहे आम्ही आता दर्शनाच्या दिशेने. देवाचा तू देव मोरया गातो तुझे गुणगान वाट नवी चालाया दे तू शक्तीचा वरदान. तुम्ही बघू शकता आता आमचं दर्शन झालेलं आहे. आतमध्ये परमिशन नाही आहे फोटो वगैरे व्हिडिओ काढण्यासाठी. तर तुम्ही इथूनही दर्शन घेऊ. गणेश शेट काय म्हणताय? मी एक किचन रे गाड्याला दिलं पाहिजे म्हणजे आपण स्वतः गणेश शेट काय म्हणतात? गणेश शेट्टी बंदात लय काय म्हणताय गणेश शेट तुमचं? कसं वाचतंय? खळखळा वाचतंय काय? समझ रहे हो? समझ रहे हो आप? समझ रहे हो ना? आतमध्ये गेला तिची वाट कोण आहे मुकादम तुमचा? मला घेते का? घ्या मग काहीतरी गणेश शेट तुम्हाला. त्याला बोलवा ना. कोणाला? बोलवा ना. आडवा मुकादम काय घेतात? आम्ही आता चाललोय पुढं.